विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरडोली जिल्हा परिषद गटात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान केवळ राजकीय घडामोडीच नव्हे तर सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडत असल्याचे चित्र समोर येत आहे। प्रचाराच्या धावपळीतही माणुसकीच्या नात्याला प्राधान्य देत मदतीचा हात पुढे करणाऱ्या समाज घटकांमुळे प्रचाराला वेगळीच उंची मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर चाबुकस्वारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच चाबुकस्वारवाडी दूध उत्पादन संस्थेचे सन्माननीय संचालक श्री धानप्पा अण्णाप्पा गुडेवाडी यांनी त्यांच्या निवासस्थानी तानाजी आप्पा पाटील यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी केवळ आपुलकीने विचारपूस केली नाही तर सामाजिक भावनेतून अत्यंत मोलाची आर्थिक मदतही दिली। माणुसकीच्या नात्यातून जेव्हा मदतीचा हात पुढे येतो तेव्हा शब्दाचे वजन कमी पडते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। त्यांच्या या दातृत्वामुळे मनाला एक वेगळाच आधार मिळाल्याचे तानाजी पाटील यांनी सांगितले। दरम्यान याआधी शिवलिंग बाबू काका गंगाप्पा जतकर यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तानाजी आप्पा पाटील यांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत करून आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता। विकास कामांसाठी आणि लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी समाजसेवा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। प्रचारादरम्यान मतदार राजाकडून मिळणाऱ्या प्रेमळ पाठिंब्याबद्दल तानाजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की एरडोली जिल्हा परिषद गटात गावोगावी वाडी वस्तीवर फिरताना सामान्य नागरिकांकडून मिळणारी आपुलकी, विश्वास आणि सहकार्य मनाला स्पर्श करून जात आहे। कोणी पाणी देतो, कोणी घरात बसायला सांगतो तर कोणी काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे शब्द बोलतो। या एका वाक्यातून सगळा थकवा निघून जातो असं ते म्हणाले। ही निवडणूक केवळ मतांसाठी नसून माणुसकी, विश्वास आणि नात्यांची लढाई असल्याचे सांगत मतदार राजाने दिलेली साथ ही पैशाने नव्हे तर प्रेमाने आणि विश्वासाने मिळालेली असल्याचे त्यांनी नमूद केलं। मी गावचा मुलगा म्हणून गावासाठी उभा असून गावातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबातील सदस्याप्रमाणे साथ देत आहे। हीच भावना मला वर्षातील 365 दिवस जनतेसाठी काम करण्याची नवी ऊर्जा देते, असंही त्यांनी स्पष्ट केलं।